आमदार सुरेश रामचंद्र धस, जामगाव तालुका आष्टी, जिल्हा बीड। आपल्याला मुळात भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही। भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंदुत्व, नैतिकता, स्वाभिमान आणि या मातृभूमीवरती नितांत जीवावर पाड केलेलं प्रेम म्हणजे भारतीय जनता पार्टी। आणि सुसंस्कृतपणा आणि संस्कृती म्हणजे भारतीय जनता पार्टी। काल म्हणजे 8-10 दिवसापूर्वी आपल्याला सभागृहामध्ये सन्माननीय आमदार विरोधातले माननीय श्री जयंत पाटील साहेब यांनी आपल्याला प्रश्न विचारला नाही। त्यांनी फक्त सभागृहामध्ये प्रश्न काय विचारला की बीड जिल्ह्यामध्ये कोण्या एका आमदाराची पत्नी ही तुकाराम मुंडे साहेब यांची पुण्यामध्ये जे मीटिंग झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की दूध भेसळ जी आहे ते दूध घेऊ नका, संकलन त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ नका म्हणून। तर कोण्या एका आमदाराची पत्नी हिने तिथे फोन करून त्याला धमकवलं असं बीड कोण्या एका विचारला तर आमदार सुरेश धस यांना एवढा राग आला। हे राग येण्यामागे नेमकं कारण काय? आमदार सुरेश धस याच्या मागे तुम्ही स्पष्टीकरण द्यावं। मुळात आपल्याकडे ती नैतिकता नाहीये, तुम्ही ती नैतिक जिम्मेदारी स्वीकारावी। आणि तुमची पिलावळ आज ज्या पद्धतीने दादागिरी, दहशत तुम्ही सगळे मिळून जे चालू आहे आज आष्टी मतदारसंघामध्ये, आणि तुम्ही जयंत पाटील यांना जर तुम्ही आवाहन करताय की पहिल्या आता जेव्हा हाऊसमध्ये पुढच्या अधिवेशनामध्ये पहिला प्रश्न हा तुमचा असा राहील की जयंत पाटील यांनी किती घोटाळे केले। मग आमदार महोदय, तुम्हाला आतापर्यंत कुणी अडवलं होतं नक्की? जिओ टॅगिंग असू, तुमचं महालक्ष्मी संस्था, तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्हाला आतापर्यंत अडवलं कुणी? म्हणजे तुम्ही सगळे मिळून काय लोकांचे पैसे लुटण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी तुम्ही पैदा झालेली पिलावळत का? काय तुम्हाला हिंदुत्व काय समजतं? आणि देशावरचं प्रेम, जेवढा महापुरुषांनी आतापर्यंत देशावरती प्रेम केलंय आणि ही जी संविधानिक मार्गाने तुम्ही त्या ठिकाणी बसलेला आहात, तुम्हाला ते मान्य आहे की नाही? तुम्ही दादागिरीची भाषा करताय, गुंडगिरीची भाषा करताय। पहिले तुम्ही भारतीय जनता पार्टीचा राजीनामा द्यावा, आमदारकी पदाचा राजीनामा द्यावा। तुम्ही पहिले विचारसान आता तुमच्या कार्यकर्त्यांना आणि तुम्हाला ही घाणेरडी सवय आहे दुसऱ्याची अवकात काढायची। प्रथमतः मी सांगतो, माझं नाव मनोज सदाशिव चौधरी, गाव करंजी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। मी या मातृभूमीतला एक स्वाभिमानी आणि संविधानिक मार्गाने मतदान करणारा एक मतदार, आणि मी आजवर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे। आणि आमच्या गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आदरणीय, त्यांच्या दैवत आमचं, त्यांच्या विचारावरती आम्ही चालून बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही आहोत। पण मुळात तुम्ही आले भारतीय जनता पार्टीमध्ये कसे? तुम्हाला सुधारण्यासाठी आमचे दैवत गोपीनाथ मुंडे साहेबांनी चान्स दिला, संधी दिली, पण तुम्ही काय केलं? त्यांच्याबरोबर गद्दारी, त्यांच्या विरोधात 2014ला तुम्ही उभं राहिले। आता तुमच्यावर आरोप काय होतात ते बघा। तुम्ही नैतिक जिम्मेदारी ही तुम्ही स्वीकारली पाहिजे राजीनामा देण्यासाठी, हे तुम्हाला स्पष्ट शब्दात मी ठणकावून सांगतो पहिली गोष्ट। आणि आम्ही काय असे बाडगे बिडगे नाही, हिंदुत्व रक्त आणि हिंदुत्वाचे आमचे विचार आहेत, त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो। आणि हातामध्ये कागद घ्यायची गरज नाही, काय नाही। आम्ही स्पष्ट आमच्या रक्तामध्ये भिनलेले छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयामध्ये आहेत, मातृभूमीवरचं प्रेम। आणि आम्हाला हे सांगायची गरज नाही तुम्ही तुमच्या पिलावळांनी की तुमची अवकात काय। या मातृभूमीतला आम्ही मतदार आहेत संविधानिक मार्गाने, आणि आम्हाला नैतिक अधिकार आहे। आमदार सुरेश रामचंद्र धस, तुला अधिकार आहे, तुला विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे, म्हणून आम्ही विचारतोय। तुला निवडून सुद्धा मीच दिले आणि तुझा प्रचार सुद्धा आम्हीच केलेला आहे। तेव्हा सुद्धा
तू ज्या पद्धतीने तुझी भाषा होती आणि त्यानंतर तुझी बदललेली भाषा आहे, माझ्या वैयक्तिक मी सांगतो तुला माझ्याबद्दल सुद्धा, आणि तू मतदारसंघात तुझ्या अवकात काय त्याच्याबद्दल सुद्धा, तुम्हाला लय अवकात काढायची सवय. 3-4 दशकं झालं तू आमदार आहे त्या ठिकाणी. काय विकास आहे आष्टीचा, मला तू जरा एकदा सगळ्यांसमोर असं टीव्ही मीडिया समोर एकदा विकास आष्टीचा काय आहे तो एकदा तू दाखवून दे, आणि बाकी मतदारसंघाचा विकास काय आहे हे मी तुला दाखवून देतो. तू त्या गप्पा मारण्याच्या आधी, दहशत दादागिरी करायच्या आधी तुझी अवकात तू सांभाळ. जयंत पाटील साहेबाच्या गप्पा लय लांब राहिल्या. पहिलं तू आम्हाला खेट, आम्ही त्याची उत्तरं तुला देऊ, आणि तुझ्यात हिंमत आहे तर मनोज चौधरीला उत्तर दे. तू कोण आहेस, तू काय आहेस, हे शब्द हे तुझेच तुला मी सांगतो, कळलं. तू मात जो करतो प्रत्येकाला तू सांगतो मी 3 टर्मचा 4 टर्मचा आमदार आहे, माझ्या विरोधात बोलायची हिंमत कशी कोण करतं आष्टीमध्ये, तू स्वतःला नक्की समजतो काय. तुला माहिती आहे देशासाठी जेव्हा आवाज उठला प्रत्येक वेळी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये, भारतीय जनता पार्टी ही त्यातून तयार झालेली आहे. सुसंस्कृतपणा हा त्यांच्या रक्तात भिनलेला आहे. तुला तुझी अवकात भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेली, तुला कुठलं पद मिळणार नाही. तू फक्त 288 पैकी एक फक्त तिथं नावाला सही करण्यापुरता आणि नावापुरता ठेवलेला तुला आमदार आहे तिथं. त्यामुळे तू तुझ्या अवकात ओळखून घे. तुझी भारतीय जनता पार्टीमध्ये तू 4 टर्म राहिलेला आमदार जो स्वतःला म्हणत असशील तर तुझी अवकात काय, आणि त्यानंतर नैतिकतेच्या गप्पा आणि दुसऱ्याला आव्हान करायच्या गप्पा हे बोल. तुझ्या पिलावळांची तर अवकात नाही रे दुसऱ्याला शेंबडं म्हणणं, जे काय करणं. तुम्ही अलिबाबा आणि 40 चोर आहेत तुम्ही, कळलं. तुला अलिबाबा 40 चोर आम्ही म्हणतो, आणि जाणीवपूर्वक तू काय केलं बाबा, हिंदुस्थान मध्ये तू हिंदू देवदेवतांच्या जमिनी स्वतःच्या नावावर केल्या, प्लॉटिंग केलं, तुझ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या. तुला त्या नावांची लिस्ट देऊ का. गोरगरिबांना नग्न करणं, दहशत दादागिरी करणं, त्याच्यावरती तू आमदार झालेला आहे. त्याला हिंदुत्व म्हणायचं का. आणि भारतीय जनता पार्टीचं हे कधी हिंदुत्व होतं, हे कदापि आम्ही सहन करणार नाही. आणि आमचे विचार हे तुला मान्य देखील करत नाही, पण तू फसवा, गद्दार, तुला दरडखोर पदवी आहे, आणि तुझ्यावरती 395 सेक्शन हे मी स्वतः लावलेलं आहे. तू लोकांच्या प्रॉपर्ट्या तोडतो, तुझ्या विरोधामध्ये कोणाला बोलून देत नाही. हे कुठलं हिंदुत्व. हे आम्ही ठामपणे भगवा हा आम्ही कधी पण तुला सांगतो, आम्ही छाताडावरती घेऊन असतो, आमच्या छाताडावर भगवा. आणि तुझ्यासारख्या भुरट्या आणि तुझ्या ती पिलावळं जी हिंदू देवस्थान आणि टोपी घालून तुम्ही मस्जिद आणि दर्ग्याच्या जमिनी तुम्ही लाटणारे, प्लॉटिंग करणारे. काय जयंत पाटलांनी प्रश्न विचारला तुम्हाला सभागृहामध्ये. चिंचपूर येथे जी चिंचपूर गाव या ठिकाणी आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार झाली आणि कलेक्टरने ते नाव वगळलं. कसं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला, तुम्ही पैसे वाटले. अरे तुमच्या कार्यकर्त्यांची FIR मधून नावं कट होतात, तुम्ही लोकांच्या प्रॉपर्ट्या तोडता, तुम्ही त्याला उत्तर द्या. त्याच्यावरती आतापर्यंत तू का बोलत नाही आमदार सुरेश धस. तर जयंत पाटील साहेबाला खेळतो तू. 4च महिने फक्त मंत्री म्हणून राहिला, राज्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीकडून, आणि मोठ्या प्रमाणात तू ऑनलाईन ऑफलाईन भ्रष्टाचार केला, जमिनी लाटल्या, देवस्थानच्या बऱ्याच तू घोटाळे केले. आणि तू भारतीय जनता पार्टीमध्ये नंतर ना आला लाळ चाटत, पंकजाताईचे पाय धरत, आणि तू त्याच पंकजाताईवरती उलटला. आणि आम्हीच त्या पंकजाताईचे कार्यकर्ते आहोत ना, आम्हीच गोपीनाथ मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहोत ना, जे तुला निवडून दिलं. आणि तू काय सांगतो गप्पा. सुरेश धस, जरा तू भाष्य वापरताना हे दारू पिऊन जे भाषा बोलतोस दादागिरीची, गुंडगिरीची, ती आता सहन होणार नाही. ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही आमची मातृभूमी आहे, आमची आई आहे. आम्ही आमच्या आईसाठी प्राण द्यायला सुद्धा तयार आहोत, आणि आमचं रक्त जरी सांडलं
तरी आम्ही कदापि माघार घेणार नाही आणि मनोज चौधरीचे तर ते रक्तातही नाही, कारण आम्ही भारतीय जनता पार्टीचे त्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं अवकात दुसऱ्याची काढायच्या आधी स्वतःची पात्रता, स्वतःची नैतिकता म्हणजे तू जिम्मेदारी घेऊन आमदारकी पदाचा राजीनामा दे आणि माझ्याच विरोधामध्ये काय कोणाच्याही विरोधामध्ये तू उभा राहून आता निवडून देऊन दाखवा आष्टी मतदारसंघामध्ये, तर तुला आपण मानू. तुझी अवकात ती राहिलेली नाही. तुझं सत्य सगळं भांड उघड पडणार आहे आता. आणि आम्ही विकास काय असतो, तू वैचारिकता जी आहे आष्टी मतदारसंघामध्ये, तू आष्टीला दुष्काळी, बीड जिल्ह्याला दुष्काळी दुष्काळ दुष्काळ करून टाकलाय तू. 2 वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी मनोज चौधरीमध्ये काय कुठल्याही कार्यकर्त्यामध्ये ती ताकद आहे की जमिनी आमच्या सुपीक ठेवण्याची. त्यामुळं तुम्ही चारा छावण्यामध्ये घोटाळे करून त्याचा चारा शेण खाणाऱ्या अवलादी, रस्त्यावरचं डांबर खाणाऱ्या अवलादी, तुम्ही लोकांनी ते बगल बच्च्यांनी मीडियासमोर तुमच्या बाईट बनवायच्या आणि दुसऱ्याची अवकात काढायची, ही दादागिरी भाषा आम्ही सहन करणार नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधामध्ये अफजल खानाला फाडला ना, त्या पद्धतीने गुंडगिरी, दहशतगिरी फाडून टाकीन, आम्ही फाडून टाकू, लक्षात घे काय. त्यामुळं गद्दारांनो, या मातीच्या गद्दारांनो, आम्ही या मातृभूमीवरती नितांत प्रेम करतो. ही आमची आई आहे. जीव गेला तरी मागं हटणार नाही. पण तुझ्यासारख्या गुंडांना आम्ही छाताडावर गोळ्या खाऊ काय. तू पाठीमध्ये वार करणारी अवलादेस, कळलं का. त्यामुळं ही दहशत, दादागिरी, गोरगरीब जनतेवर अन्याय झालेला एक जरी ठिकाणी आम्ही जर दिसला, पोलीस स्टेशन, कुठल्याही पोलिसांनी याच्या दबावामध्ये येऊन गोरगरीब लोकांवर जर अन्याय अत्याचार करायचा प्रयत्न केला तर गाठ हे आमच्याशी आहे. आम्ही कट्टर आहोत आणि कट्टर शेवटपर्यंत राहणार आणि या मातृभूमीसाठी लढणार. आणि तुझ्या अवकातीत तू नैतिकता तू सांभाळून राजीनामा दे आणि मग समोर ये आणि मग आमची अवकात काढ, कळलं का. आमदार सुरेश रामचंद्र धस, आष्टी विधानसभा 231, लक्षात घे. आता काळ तुला तुझी अवकात दाखवणार आहे. त्यामुळं कुठल्याही गोरगरिबावरती अन्याय अत्याचार करताना, त्याला मारहाण करताना परत तुझे काय हाल होणार आहेत आणि तुझे कसे आम्ही चिन्ह करणार आहे तुझ्या, त्या लक्षात ठेव. आमच्यामध्ये विचार जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानिक मार्गाने आम्ही तुला त्या पद्धतीने उत्तर देतोय. त्यामुळं दुसऱ्याला मानसिक विकृत, मनोरुग्ण म्हणणं याच्या एवढी तुमची अवकात नाही. आणि कदापि तुम्ही तिथपर्यंत तुमची नैतिकता 4 चौकटीच्या बाहेर तुम्ही कधीच पडू शकत नाही. या जन्मातही तुम्हाला शक्य नाही, कारण तुमच्यामध्ये रक्तातच ते नाही. हिंदुत्व नाही, संघर्ष नाही, वैचारिकता नाही. तुम्ही तुमची आमदार म्हणून नैतिकता, जिम्मेदारी स्वीकारून राजीनामा द्या आणि जयंत पाटलांच्या सर्व आरोपांना समोर जा. तुमच्यावर तर आरोपही केले नाही तरी तुम्ही स्वतः ओढून घेतलं, याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतंय. आणि तुम्हाला जर का जयंत पाटलावर आरोप करायचे तर तुम्ही सभागृहात करा. आतापर्यंत तुम्ही आवाज उठवत नाही आणि आज तुम्ही तुमच्यावर आरोप झाले म्हणून आवाज उठवा. म्हणजे तुम्ही काय अलिबाबा 24 तुम्ही सगळे मिळून काय महाराष्ट्राच्या जनतेला लुटायला बसलेले का. या प्रश्नाची उत्तरं तिथं द्या, कळलं. जास्त तुम्हाला आता मी तुम्हाला उत्तर हे बाकी राजकारणामध्ये राजकीय पद्धतीने देणारच आहे. तुला जे करायचंय ते तू करू शकतोस, पण तुझे चिंधड्या आम्ही फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे तुला स्पष्ट आणि सरळ शब्दामध्ये सांगणे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अमर रहे, अमर रहे गोपीनाथ मुंडे साहेब, अमर रहे. स्वाभिमान हा आमच्या रक्तात आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तू आम्हाला शिकवायची गरज नाही. आणि तू आमदारकी पदाचा राजीनामा दे, भारतीय जनता पार्टीचा पदाचा राजीनामा दे. तुझ्याकडे काय तुझा पद तुला कोणी दिला असेल, तुला ती तुझी अवकात नाही, एवढंच मला सांगणं आहे.